नमस्कार. बिंग वुमन टॉक्सच्या आजच्या भागात मी बिंग वुमन टॉक्सच्या आजच्या भागात मी रोहिणी वांसपे तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते. नुकताच महिला दिन साजरा झालेला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन हा 8 मार्चला साजरा होतो आणि 8 मार्च या दिवसाला जे काही महत्व आहे त्याबद्दल हा एक लेख लिहिलेला आहे. या लेखाचं नाव आहे स्त्री, काल, आज आणि उद्या. हा लेख शुभांगी दळवी यांनी लिहिलेला आहे. शुभांगी दळवी लेखिका आहेत. त्यांचे बऱ्याच कथा आणि लेख आपण बिंग वुमनच्या अंकात घेतले आहेत. त्यांचे आत्ताच नवीन एक पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे, त्यामुळे त्या प्रथितयश लेखिका आहेत. त्यांचा लेख वाचायला मला आज खूप आनंद होतोय. 8 मार्चच्या निमित्ताने हा जो लेख घेतलेला आहे तर तो आता मी वाचते आणि शुभांगी दळवींचे विचार काय आहेत स्त्रीबाबतचे, आज, काल आणि उद्या असं जे काय म्हणतात त्यांचे विचार आपण ऐकूयात. महिला वर्गासाठी बंदिवान मी या संसारी हा भूतकाळ असला तरी सत्यकाळ होता. त्या काळी स्त्री चाकोरीबद्ध जीवन जगत होती. पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये सर्व नियम पाळत होती, तरीही समाजाने तिच्याकडे बोट दाखवलेच. सीतेलाही अग्निपरीक्षा द्यावी लागली. द्रौपदीला भर सभेत अपमानित व्हावे लागले. पूर्वीपासून आजपर्यंतच्या स्त्रिया या धोरणी, व्यवहारी, मुत्सद्दी, अष्टपैलू अशा होत्या. तरी सुद्धा पूर्वीच्या काळात त्यांची मुस्कटदाबी झालीच. त्यांचे गुण, भाव, भावना, अष्टपैलू व्यक्तिमत्वाला कधीच प्रोत्साहन मिळाले नाही. त्यामुळेच त्या काळच्या स्त्रीत्वाने उभारी घेतली नाही. जिजाऊंसारख्या धोरणी स्त्रीने स्वाभिमानाने राजकारणामध्ये पाऊल ठेवले. झाशीच्या राणीने पण असेच राजकारणात पाऊल ठेवले होते, पण हे सर्व ठराविक स्तरातच जमत होते. एकीकडे राजघराण्यातील मोठमोठ्या स्त्रियांना मोठेपणाच्या नावाखाली सर्वांपुढे यायला राजमान्यता नव्हती. प्रत्येक कसरत कौशल्याने पार पाडणे हा स्त्रियांवर जन्मापासून केलेला संस्कारच होता. कौशल्यसारखी माता एकीकडे आणि स्वतःचे हित जपणारी कैकेयी एकीकडे. या सर्वांपासून वेगळ्या अशा जिजाऊंनी आपल्या मुलाला शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापण्याची प्रेरणा दिली. त्यांनी स्वतःच्या मुलाच्या माध्यमातून पूर्ण देशाचे हित साधले. स्वातंत्र्योत्तर काळात बरीच उदाहरणे पाहायला मिळतात. स्त्रियांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कधी आपले राज्य परकीयांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून प्रयत्न केले, तर कधी मुत्सद्दीने राज्य काढूनही घेतले. झाशीच्या राणीने आपले बाळ, जे अगदी काही महिन्यांचेच होते, त्याला पाठीवर टाकून लढाई केली. कालच्या स्त्रियांमध्ये सर्व गुण असूनही ते व्यक्त करण्याची योग्य दिशा त्यांना मिळत नव्हती. पुढील काळात सर्वसामान्य स्त्रियांना पुढे आणण्यासाठी सावित्रीबाई फुले पुढे आल्या. त्यांनी आपल्या संसाराची जराही पर्वा न करता त्यांनी ज्योतिरावांच्या बरोबर स्वतः शिक्षणाचे धडे गिरवले व सर्वांना पवित्र ज्ञानदानाचे कार्य केले. त्यांच्या पावलावर पुढे चालत प्रत्येक स्त्री शिकली आणि त्यामुळे स्त्रीची स्वतःची, कुटुंबाची व समाजाची प्रगतीच झाली. कर्तव्य, कर्तृत्व यासाठी झेप घेत तिने अपेक्षित आणि अनपेक्षित अवकाशालाही गवसणी घातली. आजकाल जवळजवळ प्रत्येक घरातील स्त्री वैचारिक, आर्थिक, मानसिकरित्या स्वतंत्र आहे. ती आपल्या कुटुंबाचे, समाजाचे हित व ऋण व्यक्त करण्यासाठी काही ना काहीतरी कार्य करतेच. कुणी राष्ट्रपती, मुख्यमंत्री, शास्त्रज्ञ, शिक्षिका, पोलीस, डॉक्टर, उत्कृष्ट व्यावसायिका अशा प्रत्येक उपलब्ध क्षेत्रात आजची स्त्री पुढे जाते आहे. नव्या आकांक्षांना आपल्या कवेत घेते आहे. आज ती खंबीरपणे नेतृत्व करत असल्यामुळे तिच्या पुढची आव्हाने बदलली तरी तिच्या प्रयत्नांची पराकाष्ठा आणि चिकाटी अवर्णनीय आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, सानिया मिर्झा, कल्पना चावला, इंदिरा गांधी, सुनीता विल्यम्स इत्यादी सर्वांनी फक्त स्त्रियांसाठी प्रगतीची दारेच नव्हे तर देशासाठी कीर्तीची, अभिमानाची दारे पण खुली केली आहे. आजच्या स्त्रियांपुढे आव्हानाची वेगळीच मालिका आहे. स्वतःच्या मुलांना आत्ताच्या काळात योग्य संस्कार करून एक आदर्श नागरिक, एक सच्चा जवान निर्माण करणे, तसेच तिच्यापुढे महागाई, वाढती बेकारी, अनेक वाईट आमिष या सर्वांपासून आपल्या मुलांना दूर ठेवून योग्य ती दिशा दाखवून
त्यांचा यशाकडे जाण्याचा मार्ग दाखवणे अशी आव्हाने आहेत. देशातील 99% स्त्रिया आता आपल्या कुटुंबाची गरज भागवण्यासाठी आर्थिकरित्या स्वावलंबी आहेत. नोकरी किंवा अर्थार्जनासाठी काही ना काही करतच असतात. अशा वेळी स्त्री घराबाहेरचे क्षेत्र अशा दोन्ही आघाड्यांवरती यशस्वीपणे लढत असते. आजची स्त्री स्वतःचा विचार तर करतेच, परंतु स्वतःबरोबर कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा, राष्ट्राचा विचार आणि विकास ती साधते. अशा प्रकारे जवळजवळ सर्व बेड्यांमधून स्वतंत्र झालेल्या स्त्रीला अजूनही म्हणावे तितके आचार विचारांचे स्वातंत्र्य उपभोगता येत नाहीये. कारण पूर्वापार चालत आलेलं पुरुष प्रधान वर्चस्व, ज्याद्वारे आजही समाज तिच्यावरती होणाऱ्या अत्याचारासाठी तिच्याकडे बोट दाखवतो, हे जोवर थांबत नाही तोवरती ती खुल्या मनाने कोणत्याच गोष्टीचा स्वीकार करू शकत नाही. प्रत्येक वेळी तिच्याकडे येणारा आरोपीचा पिंजरा मोडून पडल्याशिवाय ती खऱ्या अर्थाने समृद्ध होणार नाही. तर हे होते शुभांगी दळवी यांचे या स्त्रीचे काल, आज आणि उद्या याबद्दलचे विचार. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की तुमच्या प्रतिक्रियेतून कळवा.